रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण अशा सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात असं ठिकाणी देवस्थान वाल्मिकी ऋषी, तर त्या ठिकाणी आपण फिरायला चालू आहे। ते देवस्थान आहे पण पूर्ण चौ बाजूला पाणी आहे, पूर्ण बेट आहे मित्रांनो। आणि त्या बेटावर आपण आज बोटीनं जाणार आहे ती। तर व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, कारण आपण रोज रोज तेच वातावरण दाखवतोय, पण आज आपल्या मित्रांसाठी एक वेगळं काहीतरी म्हणून आपण आज एकदम निसर्गरम्य वातावरणात फिरायला जाणार आहे ती। तर सोबत आहेत मित्र किसन पिचड, पाठीमागं प्रकाश आपला कायमचा मित्र, जो आपण शेळ्यांकडे जातोय। तर गाडी आहे त्यांची किसन पिचड यांची, वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात ते, आणि आजही त्यांचा सहकार्यानं आपल्या मित्रांसाठी एकदम निसर्गरम्य वातावरणातला व्हिडिओ। तर मित्रांनो, शेवटपर्यंत पाहत राहा। आता त्या बोटीनं आपल्याला प्रवास करायचे आणि पूर्ण बेट म्हणजे पूर्ण निसर्गरम्य असा बेट आहे त्या, आणि मध्ये देवस्थान आहे वाल्मिकी ऋषी। तर चला आपण चालू आज कोदनी या ठिकाणी वाल्मिकी ऋषी यांच्या दर्शनासाठी। रस्त्याच्या दोन्ही साईडना एकदम असा घनदाट जंगल आणि या निसर्गरम्य वातावरणातला आपला गाडीवरचा हा प्रवास सुरू झाला आहे त्या पर्यटन स्थळाकडं। तर मित्रांनो, हा प्रवास करत असताना रंध्यामध्ये पोचलोय। तर तिथं आमचे मित्र पांडुरंग भांगरे मुतखेल, तर पण त्यांचा पण चॅनल आहे डांगानुल्या, ते भेटतात। आता ते तुम्हाला कुठे यायचे? चाललो इकडे कोदनीला कॅम्पिंग ना? तुम्हाला व्हिडिओ बनायचे काय? हा, मग तुम्हाला माहिती होतं का मी येणार आहे त्या? नाही, तसं माहिती नव्हतं, पण मग झाली योगायोगाने भेट। मग चला, नमस्कार। नमस्कार। तर डांगानुल्या चॅनल त्यांचं आहे, ते पण आज आपल्या बरोबर आहे, त्यांचा पण एक व्हिडिओ असणार आहे। तर चला, आता मित्र येते, तर आम्ही भेटलो आता, चला मग निघायचं ना? चला चला। असे मित्र रस्त्याने भेटतात। आता हे गाव आहे रंधा। आता एक 9-10 मिनिटात आपण पोहोचू तिथं। मित्रांनो, आता हा रस्ता जो जातोय ना, हा कोदनी या ठिकाणी जातोय, आणि हा रस्ता जो आपल्या जिकडे जायचा ना, म्हणजे ज्या बोटीनं प्रवास करायचे, तातोबा ऋषींचं जे मंदिर आहे तिकडं बेटावर तिकडे जाणार आहेत। तर आता पांडुदादा भेटलेत, रस्ता इकडे जातोय ना खाली, मला वाटतं ही सडक गेली खाली। हा, या सडकानं जात आहे काय? हा, फटफट्या आता आपल्या जातील ना खाली। हा, फटफट्यानं जाता येईल म्हणायला। मित्रांनो, आमच्या गावरान भाषा का फटफट्या। हा, आणि त्या मग तो थोडीशी गावठी मार, आता काय म्हणलं, काय गावठी मार नाही, पण आपली डांगानी भाषा नाही भाषा मार असं म्हणलं, मग तो गावठी मार म्हणला मोची का नाही। आता हे बघा मित्रांनो, बोर्ड लायले इकडं, ते कॅम्पिंग वगैरे सगळं राहतात, ते सगळं दाखवणार आहेत। तर आता हे पण आहे ते दादा, त्यांचा पण मस्त असा डांगानुल्या चॅनल आहे। तर नक्कीच पाहत चला मित्रांनो, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आज 2 गाड्या आहेत आमच्या, म्हणजे 2 फटफट्या म्हणतात तुम्ही ना, 2 फटफट्या। हां, तर चला आता आपण चालू ह्या रस्त्यानं, खाली थोडा कच्चा रस्ता आहे, आणि आमच्या भागामध्ये अजूनही बैलगाड्या आहेतच मित्रांनो। पहा, बैलगाड्या शेतीसाठी या वापरल्या जातात। तर समोर एक बैलगाडी गेले। तर मित्रांनो, आता आपण पोचलोय या नदीच्या काठावर। ही प्रवरा नदी मित्रांनो, पण याच्यावर निळवंडा धरण बांधले, त्याच्यामुळं त्या निळवंडा धरणाचं आहे ना, पूर्ण स्थिरावा इकडं आला आहे। आणि जे कोदनीचं पॉवर हाऊस आहे ते पण इकडंच आहे। आणि हे पहा, समोर ती टेकडी दिसते, तिथं तातोबा ऋषी देवस्थान आहे, म्हणजे वाल्मिकी ऋषी। तर तिथं जाणार आहेत आपण। तर आता आपण थोडा बोटीनं प्रवास करणार आहे। आपण इथं एक कॅम्पिंग आहे, तिथं आलो आहे आपण। आता थोडंसं इथं पर्यटकांची सुविधा होते। इकडला पूर्ण परिसर जो निसर्गरम्य परिसर आहे, तो मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। आणि तिकडं ते पॉवर हाऊस आहे, म्हणजे वीज निर्मिती केली जाते तिकडं। आणि आपण मागच्या वेळेला आपण हा व्हिडिओ बनवला होता, पण त्या टायमाला थोडा पाऊस होता, मग थोडा म्हणजे तो व्हिडिओ एवढा काही खास नाही आला आपला। तर आपण पुन्हा आपल्या मित्रांसाठी हा व्हिडिओ बनवतोय आज। थोडा बोटीनं सुद्धा एक चित्तथरारक आमचा प्रवास होणार आहे। तिकडे खाली बोटी राहते ती, आणि समोर जी टेकडी दिसते ते एक बेट आहे मित्रांनो। पूर्ण चौ बाजूने पाणी आहे त्याच्या, पहा पूर्ण चौ बाजूने पाणी आहे। आणि आपण आता ज्या बोटीनं प्रवास करणार आहे, पूर्ण त्या बोटीनं पूर्ण त्या बेटाला पूर्ण येडा देणार आहेत। आणि ते जे झाडं दिसतात एकदम जाड आहे ती, तिथं वाल्मिकी ऋषींचं जे देवस्थान आहे, वाल्मिकी ऋषींचं वास्तव्य होतं तिथं। तातोबा ऋषी म्हणजे लव अंकुश यांचा जन्म झाला होता तिथं, सीतामाई ज्या वेळेस वनवासाला होती ना, असं सांगितलं जातं आहे, असंच ना? तर असं काही इतिहास सांगितला जातो तो। तर आता आपण तिथे जाणार आहे, त्या झाडांमध्ये मंदिर आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, त्या मंदिराचा परिसरसुद्धा एकदम चांगलं आहे, तो पण आज आपल्याला दाखवणार आहे। व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे। तर चला, आमचे सगळे मित्र इथं आता आम्ही थांबलो आहे। आता आपण जाणार आहे त्या बोटीका
आणि मग बोटीनं आपला जो प्रवास चालू होणार आहे तो. आणि पर्यटक जे येतात भरपूर निसर्गरम्य वातावरण राहते मित्रांनो त्या टायमाला. आणि आता पण पर्यटक येतात. मग इथं गाड्या लावण्यासाठी पार्किंगला जागा आहे. बाकी पर्यटकांची सगळी सुविधा इथं राहते. आणि इथं जे कॅम्पिंग आहे ते मी आपल्याला त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. कोणाला जर फिरायला यायचं असेल तर नक्कीच येऊ शकतात मित्रांनो. तर हे एकदम निसर्गरम्य वातावरण, पूर्ण चौकून एकदम जंगल आहे असं घनदाट. थोडा उन्हाळ्याचं वातावरण असल्यामुळं असं राहत आहे. पण पावसाळ्यात एकदम निसर्गरम्य वातावरण राहत आहे. चला जायचं खाली. तर चला मित्रांनो आता आपण जातोय त्या जिकडं बोट आहे त्या बोटीनं आपल्याला थोडासा प्रवास करायचा. आणि जे मालक आहेत ना ह्या इथले ज्यांचा पर्यटन स्थळासाठी ज्यांनी सुविधा केली तर त्यांचा नंबर मी देणार आहे. त्यांना आपण भेटणार आहे. ते खाली येते तर आपल्याला थोडा खाली उतर जायला लागणार आहे. मग ह्या पायरीने जायला लागणार आहे. घ्या ना तुम्ही बनून घ्या काहीतरी. ह्या पहा आता ह्या पायऱ्या खाली धरणाच्या दिशेनं म्हणजे नदी का या पायरीने उतर जायला लागणार आहे आपल्याला. आपण चालू आता या पायरीने खाली. बरंच लांब जायला पर्यटकांसाठी ही चांगली सुविधा आहे पा उतरायला खाली धरणाक. नाही तर पावसाची गाळ राहतोय. पण आता सिमेंटच्या पायऱ्या केल्यात मस्त. त्या पहा आपण त्या पायरीने आता पूर्ण वरतून आता खाली उतरत आलोय. आणि हे पूर्ण ग्राउंड पूर्ण मैदान आहे पर्यटकांसाठी. इकडं टेंट बिंट राहते ती म्हणजे जसे पर्यटक येतील तसं. आणि ह्या चुली मांडल्या जातात स्वयंपाकासाठी. पूर्ण गावरान स्वयंपाक, गावरान मटण जे लागत असेल ना आपल्याला चुलीवरची भाकरी इथं भेटणार आहे. आणि थंडीमुळं काही शेकोट्या बिकोट्या पेटेल दिसतात. आणि जे आपण भेटणार आहेत वाईल्ड जे कॅम्पिंग चालूच इथली त्यांना भेटणार आहेत. त्यांनी झाडं बिडा लावल्यात, पाणी मारतात ती. पाणी मारायचं काम चालू आहे. राम राम. काय चालू आहे मग? काय नाही पाणी मारत पाणी मारतात म्हणजे आता निसर्गरम्य वातावरण झाडं बिडा लावून बनवायचं का तुम्हाला? मग आता बनवायच पाहिजे ना. बरं बरं चालेल. कुठे आहे होडी? होडी हा इथं खाली इथं होडी आहे का? चला आपल्याला ना आता फिरायला जायचं बरं का. कारण आपल्याला पूर्ण या कॅम्पिंगचा तर मग आता पाणी मोठं नाही घेतात त्यावर. हा मोठं. तर मित्रांनो इथं ते पाणी बिणी भरपूरच मेहनत घेतात. मित्रांनो आता आपल्याला बोटीनं जायची. पांडुदा होडीचा बेव नाही वाटत? नाही नाही होडी काय आता होडी आहे नाही खाली या वायर दादाची. पण मला पका पाण्यात बेव वाटत जावले नाही काय आता ती आहे इंजिनाची ना. इंजिनाचे का? हा मग फटफट वाजत असेल ना. फटफट वाजते पण मग त्याला काय आपल्याली तो दादा चालील आपण बसून जाऊ. चला आपल्या मित्रांसाठी आपल्या मित्रांनी मस्त हिडो बनवायची आपल्याला. हा मग तुम्ही बनवा. नाही मग आपण व्हिडिओ काढू ना आपल्या लांब लांबच्या मित्रांनी पोस्ट करायला. हा मग ते दिसाय पाहिजे ना. मग ते गेलत खाली आपण घेऊ बनवून खाली जाऊ व्हिडिओ बनवून बसू होडीमध्ये जा. होडीमध्ये बसाय एवढा लांब आपण जाय नाही बा कधी नाही का? नाही नाही आम्ही बसलोय. आम्ही बसायचो होडीत पण त्या आमच्या का आवलीच्या होड्या ना. आवलीच्या ना ते असं आवले नाही का मारून ते पाणी असा मेरला होता. आवले इंजिनाची तर आपण बसेलच नाही. पण चल पहिल्यांदाच काय वेगळीच मजा जगायची माणसाला नाही वेगळीच मजा. तिकडे देव आहे ना आपला आपल्याला वाचेलच ना तिकडे ते मेरा आपले काय भेव. चला चला मित्रांनो इंटरेस्टिंग खेळू आपल्यासाठी आम्ही बनवणार आहेत पांडुदादा आणि आम्ही. कसं आहे आमचा योगानं मित्रांनो आम्ही भेटलोय आता. आणि गेलत खाली निघून म्हणजे पुन्हा लोक नाही आली. आपली तर मित्रांनो चला चालू होडीत बसाय. आता येडानी होड्या नदीच्या काठाला लावेल्या हे पहा. तर आपल्याला त्या ह्या होडीमध्ये आता जायचे तिकडं. पूर्ण आपला हा प्रवास असा पूर्ण येडा आपण मारणार आहे ती या पूर्ण बेटाला. आणि मग देवदर्शन आपलं होणार आहे. ह्यावडी जायचे का? ह्यावडी जायचे मित्रांनो. आता ही आता आम्हाला वाटलंय बघ कधी एकदाची होडीत बसेल नाही का. पहा मित्रांनो होडी नाड्यानं बांधून ठेवली तिथे मस्तपैकी. आता होडी सोडायला लावले बरं का त्याला. आणि याच्यामध्ये जायचे आपल्याला. आता मित्रांनो चित्त थरक आपला प्रवास. भरपूर पाणी खाली गेलाय. पाणी भरपूर भरेल राहते पण पूर्ण खाली गेलाय. आता आमचे मित्र आहेत किसन पिचड ते आता होडी चालू करतात. होडी चालू झाली आपला हा प्रवास आता या होडीनं चालू झाला आहे. आमचे मित्र किसन पिचड हे होडी चालू पुन्हा आता आपण
या बेटाला येणार जाणार आहे पूर्ण आणि होडीचा आवाज येत असल्यामुळं आपल्याला मित्रांनो आवाज चांगला येत असेल. आणि आता हा होडीचा आमचा चित्तथरारक असा प्रवास या धरणातून चालू झाला आहे मित्रांनो. ही मशीनवरची होडी आहे आणि समोर आमचे मित्र पांडुरंग बांगरे काही फोटो काढताना या ताई पण आहे ती. आणि ही जी टेकडी दिसते हे बेटच आहे पूर्ण. या बेटाला आम्ही पूर्ण आता प्रदक्षिणा घालणार आहे ती. आमचे मित्र एकदम सतर्क होडी चालवण्यासाठी इंजनाला काही दुरुस्ती काही बाधा झाल्यात ते एकदम असं म्हणजे लक्ष ठेवून आणि तशी मजा पण वाटते होडीमध्ये. आणि कुठून काळजाला धडकी भरणारा सुद्धा हा प्रवास आहे मित्रांनो. हे पहा एकदम खोल पाणी आहे. आणि एक वेळेस आलो होतो आणि आज दुसऱ्यांदा हा प्रवास आमचा चालू झाला या होडीना. समोर हे बेट आहे, त्या बेटावर एकदम असा घनदाट जंगल आहे मित्रांनो. जवळजवळ आम्हाला हा फेरा मार आहे ना एक 15 ते 20 मिनटं लागणार आहे ती. आणि जे वाळे सर आहे ती त्यांची ही होडी आहे बोट, त्यांचं भरपूर आम्हाला सहकार्य आहे. आणि आमचे मित्र पांडुरंग बांगरे ते पण या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात. हे पहा मस्त सेल्फी काढायचं काम चालू आहे. आणि या साईडला जे मित्र आहे ती प्रकाश आमचे लालू वायल सर त्यांच्या मस्त गप्पा चालल्या ती. तर चला मित्रांनो आता आपण पूर्ण ह्या टेकडीला तातोबा ऋषींच्या टेकडीला पूर्ण असा येडा दिला आहे. आणि आता आपण हा जो रस्ता दिसतो इकडे आपली होडी थांबली आपली बोट. आणि आता ह्या रस्त्यानं आपण वर जाणार आहेत देवदर्शनासाठी. चला आता आमचे मित्र किसन पिचडे आणि ते होडी तिकडे बांधायचं काम चालू आहे. आणि जे आपले जे मेन ह्या होडीचे मालक आहे ते सुरेश वायर सर त्यांनी आपल्याला मस्तच अशी सुविधा केली त्यांची. तर तुमचा पण धन्यवाद भाऊ नाही का. तसं का तुमच्या कॅम्पिंगचा आम्ही थोडासा मुलाखत घेणारच आहेत पण पहिला दर्शन घेऊन येऊ नाही का. चला आता आपण इकडून उतरून आणि ह्या रस्त्यानं आता वर दर्शनासाठी जाणार आहे ती. तर वरचं वातावरण कसं आहे मी पहिला दाखवलं मित्रांनो आपली पण पुन्हा आज एकदा दाखवले त्या टायमाला पाऊस होता. का वायर सर पर्यटक काय मिळतात का काय मिळतं ते कायम येतं. रविवारची जास्त गर्दी राहतात शनिवार रविवार जास्त राहते. मग पूर्ण आपण चिडून ह्या टेकडला एवढा येडा द्यायचं म्हणजे मग किती भाडा किती या पूर्ण असा राऊंड मारला गोल राऊंड हां 500 रुपये घेते. किती 1 सीटाचं नाही मग किती जण बसा फक्त 10-15 किती फक्त 500 रुपये चार्ज हा, एवढीचा. आणि मग कोणा मुक्कामाची सोय तर तुमच्याकडे आहे माझी सोय आहे. आपली ही जागा आहे मग तिथं सगळं टेंट बिंट आपल्याकडे ते पाहून आहेत. आतरायचं नशिबाने आहेत बा तुम्ही कारण नाही ना ह्या वातावरणात तुम्ही राहतात. आणि काय काय ना बा तुमची मेहनत आहे आणि रोज देवदर्शन तुम्हाला होत असेल. नाही आता सकाळी दिवाबत्ती करून आलोय. देवा तुम्हीच करता का पुजारीत कोणी नाही पुजारी नाही सुद्धा महाराज आहे ती. पर ते गेले ती नर्मदा परिक्रमासाठी 4 महिन्याची ती. बरं चला तिकडे गेलो तिथली काय आख्या काय ना आम्हाला सांगायचा प्रयत्न करा तुम्ही नाही का. चला आता आपण जाऊ वर. झाडाले दाट आहेत बा आहे ना. पहिला आलो तुम्ही एक वेळेस नाही आता उलटी कमी झाली. अहो आता कमी झाली ना. आता कमी झाली. त्या पाणी जसा लोक आहेत ना काही याच्यात काही प्राणी नाही ना. प्राणी आता वांदर आहेत ना बाकी पण वाघ बी काय आता ते इकडे नाही येऊ शकत नाही का. आता माझ्या शेळ्यात राहते तिथे. म्हणजे मुक्कामाला आणून ठेवलं तिकडं हा डायरेक्ट इकडेच राहतात डायरेक्ट. येईल काय आता इकडे करू बेव आता एक पाण्यातून कसा वाघ येतो इकडे नाही का. असं इथं मुक्कामीच राहते ती. आणि मग काही बांधा शेड बी केला का काय नाही तुमच्या शेळ्यावर राहतं इकडं. हा तर मित्रांनो हे भेटो ह्या वाढ सरांच्या शेळ्या आहेत ती त्या कुठं राहतात त्या काय आम्ही दाखवणार तिथं आपल्याला नाही का. इकडे काय मोकार कोणता काय टेन्शन नाही का. लय माकडा वांदर लय मोर लांडोरे असेल नाही का. तसे बाकी काय नाही मित्रांनो मोर लांडोरे असं वगैरे वाघ बी काय नाही अजून तर नाही आढळला. चला आता या रस्त्यानं चालू आहे आपण वर दर्शनासाठी. मित्रांनो अशा ह्या निसर्गरम्य भेटावं आज आपण आलोय. येळूची झाडा म्हणजे बांबू इतर भरपूर झाडं आहेत याने. आणि ह्या रस्त्यानं आपण चालू आहे मधून रस्ते आणि पूर्ण चौकून जाम झाडं आहेत. तर पहिला हा धरण नव्हता त्या टायमाला मग पायी येणं जाणं गाड्या बिड्या याच्यावर. पण आता धरण झाल्यामुळं बोटीनंच यावं लागतं. गाडी बिडी काही येत नाही मित्रांनो. भरपूर चौकून पाणी हे पूर्ण बेट आहे. हा बा पूर्ण बेट आहे. आणि
ह्या भेटो आज आपण आलोय पावसाच्या वेळेस आपल्याला एक व्हिडिओ बनवला होता मी, पण पावसाच्या वेळेस कसं आहे पावसाळा असल्यामुळे पाऊस असल्यामुळे काही एवढा खास व्हिडिओ नाही बनवता आला. तर हे पहा आणि ते जे होडीवाले जातात तिथे शेळ्या पण ह्या भेटवर येतात. आता शेळीली पण भेव नाही मित्रांनो काही, कसा इकडं फक्त तो ससा वानर माकडं हे असे राहते आणि वाघ हा नाहीच आहे. आता वाघ येऊ शकत नाही इकडं, कारण कसं तिकडून चौकून पाणी आहे आणि इथं आणि इथल्याही प्राणी बाहेर जातात नाही कुठं, कारण इथंच कोण राहिल्या तिच्या. पण मग जंगले भरपूर खायला तरी फळा काही अशी करवंदा ह्या त्या उन्हाळ्यात राहतात इथं, त्याच्यामुळे ते पण इथंच येत मित्रांनो. आणि पावसाच्या वेळेस आणखीनच दाट जंगल होतं, आता इथे पाला पूर्ण ठरून गेलं ते. चला वर आपले वाल्मिक कृषी यांचं दर्शन घेण्याचं आपण, ते देवस्थानसुद्धा एकदम भारी निसर्गरम्य वातावरणामध्ये मित्रांनो. चला मित्र गेलं बाकीचं पुढं, आता आपण चालेल त्यांच्या पाठीमागं ते जे सर आहेत ना वाळे सर स्थायिक. तर ह्या भेटो कोणकोणत्या वनस्पती राहतात सर? वनस्पती आता जर बघायला गेलं ना इथं बुलवेल आहे, बुलवेल, हा वापस बुलवेलाच्या नंतर मोहनवेल आहे, मोहनवेल, हा त्याच्यानंतर मग कुकी, हा कुकी हळद असते नाही का ती आहे, ढवळी आहे, हा आणि त्याच्यानंतर मग अजून लय वनस्पती आहेत पण मलाही त्याचं नाव नाही माहिती. मोठमोठी झाडं खायची आता इकडं तुम्हाला हे बिस्कुटाची झाडे ती काही बोंडार सादडे, हा मला एवढी नाव नाही माहित, पण बांबू जास्त बांबूची लागवड केलेली आहे पूर्ण यांनी फॉरेस्टवाल्यांनी. आणि कंदमुळे भरपूर असते ना, कंदमुळे अणू आहे ती, आणि अणवाच्या नंतर तुम्हाला सांगतो ते चाई नाही का बोलतोय आपण, चाई, हा ते भरपूर आहे ती. आमरकंद आहे का? आमरकंद आहे ती भरपूर आयुर्वेदिक, हा आयुर्वेदिक भरपूर काही आहे, जितकं आपण शोधू ना तेवढं कमी आहे. आपल्याला ओळखू येणार नाही, सगळं ओळखू येणार नाही. हा म्हणजे ज्याला ज्या वस्तूची ओळख आहे ना तो ती प्राप्त करू शकतो, पण मग त्याची ओळख पाहिजे ना. बरोबर, हा बरोबर आहे का नाही? वस्तूची ओळख असल्याशिवाय आपण त्याला कुठल्या नावाने, आता तुमचं कसं नाव मारुती जंगले, हा मग मी तुम्हाला मारुती नावाने हाक मारली, बरोबर. जसं आता 17-60 वनस्पती येते, आता प्रत्येकाचं नाव आपल्याला घेता येत नाही ना, बरोबर, अनोळखी आपण त्या वस्तूपासून. एक वयोवृद्ध बाबा असताना तरी आपल्याला सांगितलं असता. हा नाही, पण ते बाबा आता नेमका नर्मदा परिक्रमाला जायले. इथं सुद्धा महाराज गायकवाड म्हणून बाल ब्रह्मचारी महाराज आहेत, ते राहतात ह्या बेटावरती, सेवा करतात. कधीतरी भेटू त्यांना होईल तुमची गाठ. आता 4 महिन्याच्या नर्मदा परिक्रमेला त्यांचं पण काही काम आहे नाही का? भरपूर आता इथं काय भरपूरच पाला पाचोळा झाडांचा पाला पडून गेला ना. हा पिंपळ गावाला. आता याची सफाई कशी करायची नाही का? करीत आम्ही आता शिवरात्र आली का 8-15 दिवस येऊन इथे ना साफसफाई होते ना, पूर्ण गावातल्या बाया येतात लाईनी शिर झाडू मारीत पूर्ण खालपर्यंत जातात. शिवरात्र भरते काही ना. शिवरात्र पहिला जो बारीक होता सीतापावला, तर सीतापावला गेलाय पडून आता ना. नाही मग तीच अजून तीच भरते, ती शिवरात्र भरते. हा पण ती इकडे येते ना आता वर. हा आता वर भरत आहे, कारण कसं आहे माहितीये का, खाली सगळा पाण्यामुळे जेवणामुळे सगळा गाडला गेला की सीतापाऊल होत ना, तिथं अतिशय नष्ट झालंय असं मित्रांनो. इकडं शिवरात्र सुद्धा भरते, शिवरात्रीच्या वेळेला भरपूर महिमा राहते, त्या टायमाला बोटिंगचा जास्त प्रवास राहतो. इथून बघा लगेच काम सुरू होणार आहे, इथून तर डायरेक्ट त्या साईडला इथून डायरेक्ट असा उड्डाण पूल मंजुरी आहे, म्हणजे डायरेक्ट मोजणी घेऊन गेलेत, माप घेऊन गेलेत. आता 3 दिवस झाले का नाही, आता स्टेट पूल होणार आहे. तर तो हा सिमेंट रस्ता आहे नाही का तिकडे त्या साईडला, म्हणजे हा इथून आपण तिथे होडी लावली नाही का, तिथून होणार आहे. तर डायरेक्ट ते तिकडे बघा समोर सिमेंटी रस्ता आहे, हा सिमेंटी रस्ता, तर तो सिमेंटी रस्ता डायरेक्ट त्याला जॉईंट होणार आहे, डायरेक्ट असा रोप्याचं असा डायरेक्ट वरती वरून होणार आहे. आता म्हणजे लगेच काम सुरू होणार आहे, 1-1.5 महिन्यात. हा असं आणखीन महत्व, आणखीन पर्यटन. वायर सरांचं म्हणणं आहे काही उड्डाण पूल होणार आहे नाही का. हा मग त्या टायमाला रोपे सारखा. ही पाईपलाईन कुठून आले? ही खालून खालून वरून मंदिराकडे नेली का? हा मंदिराकडे आपले साधू संत मंडळी सोय केलेली. आणि जेव्हा हे बांबूची लागवड झाली ना तेव्हा असताना आता आपण इथं एक पिंड आहे महादेवाचं, म्हणजे नंदी आणि महादेवाची पिंड इथं. तर आपण आता दर्शन घेतो इथं थोडंसं. इथं तीर्थ होणार आहे म्हणता. हो तीर्थ होणार आहे. तर पांडुदादा आम्ही आता इथं दर्शन घेतोय. आमचं चला आता दर्शन घ्यायचं का, महादेवांचं दर्शन घेऊ आपण मस्त पैकी.
आणि हे दर्शन घेतल्यानंतर आपण ना मित्रांनो आहे का आता त्या स्थायिक त्या दादांच्या म्हणण्यानुसार इथे आता तीर्थ होणार आहे, पण अजून त्याचं काम बाकी आहे. आणि आता आपण पूर्ण गेट हा चालेल चालेल. तर तुम्हाला म्हणजे पर्यटक आले का? पर्यटन आली ती 7-8 जण मी घेऊन आलो लगेच. चालेल, या ना घेऊन या आम्ही तोपर्यंत फिरतो इकडून मस्त ना. मग ते फिरतील मग आम्ही जाऊ. तर मित्रांनो आता आपण या गेट पशी आलोय, वाल्मिकी ऋषींच्या पूर्ण मंदिरापाशी. हा गेट आहे आणि काढून ठेवले बाय. हा शेळ्या हे पहा मित्रांनो, त्या दादांच्या शेळ्या त्यांनी वायर सरणे आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांच्या शेळ्या ह्या भेटवच राहतात तिथं. इकडून काय त्या कुठं जाते नाही. हे पहा बाकीच्या 2 जात किती आहेत ते इकडं तर 2 दिसतात सध्या, बाकीच्या कुठं काही माहीत नाही. तर आता आपण ह्या मंदिराच्या आवारामध्ये आलो पूर्ण. पूर्ण हे मंदिराचा आवार मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तसा एक व्हिडिओमध्ये मी पहिल्या मित्रांनो दाखवला, इथं बायांच्या फुगड्या बिगड्या मस्त चालू होत्या. पण त्या टायमाला जरा घाईतच व्हिडिओ झाला, पाऊस असल्यामुळे जास्त. आणि इकडे खाली पूर्ण पाणी मित्रांनो. आता मी तर सांगितलं तर आपल्याला बेट आहे पूर्ण, हे पूर्ण आपण चौकोनी. एक माणसाला पाणीच घेतीच नाही आहो. तर अशी भानगड मित्रांनो नाही का मागा. तर चला आता आपण ह्या मंदिराच्या आवारात आलोय. थोडंसं आपण आता इकडलं पण वातावरण दाखवणार आहे आपल्याला. पूर्ण निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे मित्रांनो. इथं महाराज होते, पूर्ण ब्रह्मचारी महाराज आहेत, पण ते आता काही कार्यक्रमानिमित्त थोडंसं बाहेर गेलं. तर ह्या बेटावर जास्त करून नाही मित्रांनो बांबूचा लागवड जास्त आहे. पूर्ण बांबूची लागवड जास्त करून नाही मित्रांनो इकडं. आणि त्याच्या ह्या गावाच्या त्या साईडला तिकडे टिटवी वगैरे ते गाव आहे ती. ह्या मंदिराच्या आवारात आपण आलो. मस्त एकदम निसर्गरम्य वातावरण ते मंदिर. स्वच्छ वातावरण आहे मित्रांनो. साफसफाई ही नेहमी होते. इथं पुजारी बाबा वगैरे राहतात. तर आपण आपल्या चपला इकडेच काढून ठेवतोय. आणि आतमध्ये दर्शनासाठी आता आपण जाणार आहेत. वाल्मिकी ऋषी म्हणजे तातोबा ऋषी पण म्हणतात. आतमध्ये आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करतोय. तर ह्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या अनेक मित्रांसाठी आपल्याला दर्शन घडवतोय. ताई दिवाबत्ती तुम्हीच करतात नाही का? हां 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 चालेल चालेल चालेल. तर ह्यात व्हिडिओवाले दादाच हे सेवा करते ती. इकडं लवंकुश सीताबाई इथं आहे ती. आणि हे आपले वाल्मिकी ऋषी तातोबा ऋषी. तर ते इथं तपश्चर्यासाठी ते इथं राहायचे. शंकू व्हायचं काय आमचे मित्र किसन पिक्चर सर शंकू व्हायचं पहा वाजवतं का नाही वाजत तर नाही वाजत जा. तर ती आयडियाच असेल काहीतरी बरं का, आपल्याला माहीत नाही, पण प्रयत्न चालू आहे तुमचा. तर वाजवला त्याने प्रयत्न करून वाजवता येत नव्हता. पहिला वाजवलं का तुम्ही कधी? चला दर्शन घेऊ आमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्या मित्रांसाठी आपल्या वाल्मिकी ऋषींचं दर्शन आणि सीतामाई लवंकुशांचं दर्शन. वाल्मिकी ऋषी म्हणजे मित्रांनो वाल्याकोळी ते इतिहासातले नाही का, ते वाल्याचा तो वाल्मिक झाला असं काहीतरी अभंग आहे मित्रांनो. वाल्याकोळी म्हणतात ते वाल्मिकी ऋषी या ठिकाणी त्यांचं दर्शन घेऊ. आणि आता आपण पुन्हा एकदा ह्या वातावरणामध्ये पुन्हा फिरायला जाणार आहेत. आपण इथे एक पायरी आहे, त्या पायरीने खाली जाते ते पण दाखवणार आहे मित्रांनो. आपल्याला भरपूरच लांब आहे त्या. आणि मंदिराचा साईड ना पूर्ण असा कंपाऊंड आहे. पहा पूर्ण कंपाऊंड आहे आणि पूर्ण सिमेंट दगडांमध्ये बांधलेलं हे बांधकाम आहे. आणि इकडं आता ह्या ज्या पायऱ्या दिसतात ना, ह्या पूर्ण अशा खाली त्या धरणात खाली उतरत गेल्या. हे पहा तर म्हणजे
पर्यटक येतात फिरण्यासाठी. मग ते ह्या पायऱ्यांनी उतरत 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 खाली जाणार, वर येणार. म्हणजे पहिली ही वाट की अशीच वाट होती. त्या टायमाला आलो तुम्ही, म्हणजे पहिला सप्ताह होतो इकडं ना मित्रांनो, अखंड हरिनाम सप्ताह. तर त्या टायमाला आलो तुम्ही, पण तेव्हा ह्या धरण नव्हता. मी बारीक होतो त्या टायमाला, तेव्हा धरण नव्हता. मग तेव्हा पायीच यायचो, गाड्या पण यायच्या तिकडून, ते आपण रस्त्यानं आलो तिकडून. आणि आमच्या इकडून पायी यायला तो रस्ता होता. पण आता आपण गाडीने येतोय ना. आणि शोभेची फुला बिला एकदम मस्त आहेत बा इकडं. आता सध्या फुला पण कमी झाल्या ती, कारण पावसाच्या वेळेस तर भरपूर राहतात ती. आणि येलवाक याला राहतात ना, वेली बिली ह्या भरपूर राहतात ती. आणि इकडं खाली ह्या पा पूर्ण आता आपण ह्या पायरीने पूर्ण कंपाऊंड उतरत जातो आहे. आणि वातावरण मित्रांनो इकडं जर आला ना राहायला तर मित्रांनो खरंच एकदम भारी वाटत आहे. असं वाटत आहे का इकडेच येऊन राहावा, कोणाची एक नको दोन नको, मस्तपैकी. पा हे टेंट हाऊस फॉरेस्टने बांधलेले. प्रकाश गेलाय वरचं पा तिथं एकदम मस्त असा टेरणीसाठी किंवा एक संरक्षण म्हणून बसण्यासाठी जागा आहे मस्त. वर प्रकाश गेलाय पूर्ण वर तिकडं. आता आपण पार खाली आलो इकडं फिरत काय. हां तिकडं बरं त्या जुने आहे ना, तर मित्रांनो भरपूर जुने आहे त्याच्यामुळे ते आता मोडकळीस आल्या, थोडा तांबीम लागले ना त्याला पण. आणि इकडं वीज निर्मिती व्हायची ना, तो पॉवर हाऊस इकडे मित्रांनो, तो पण मी आपल्याला इकडून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिकडून पण दाखवलाय. अशा ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, ह्या पूर्ण अशा म्हणजे हे धरण आहे पूर्ण काठाला गेल्या धरणाच्या. आता त्या पायऱ्या काही संपणार नाही, भरपूरच उंच अशी जागा आहे. आणि हे पा पूर्ण चौकून पूर्ण हे जे पाणी आहे आणि हे जे बेड बनलं आहे. आणि इकडे ना जो पॉवर हाऊस मी म्हणलो ना मित्रांनो आपल्याला पा, तिकडं वीज निर्मिती होते. तिथं वीज निर्मिती होते ती पा मित्रांनो. तिथं एक ते ऑफिस दिसते ना, ते दिसत नाही आपल्या झाडांमधून, पण तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. खालच्या साईडनं दिसत इकडून पा, हे पा ते पॉवर हाऊस आहे. आणि वीज निर्मिती होते तिथं. आणि पूर्ण ह्या टेकडाला त्या टेकडाला त्या साईडला पूर्ण बोगदा आहे, मोठा असा बोगदा आहे तो. आणि वरच्या साईडला मोठी विहीर आहे. आणि इथं सुद्धा याच्यात विहीर आहे ना, विहीर आहे. हां इथं सुद्धा एकदम खोल अशी विहीर आहे. वरून बोगद्यातला पाणी आणून त्या विहिरी सोडतात ना त्या खालच्या, आणि मग वीज निर्मिती होते. इथं वीज निर्मिती होते. पण आता इथं बोगदा होता, पण तो बोगदा पण आता पाण्यामध्ये पूर्ण म्हणजे गेला आहे का नाही, बुडाला आहे. इथंच होता ना, तो पण पाण्यात बुडाला आता. आणि ही पूर्ण प्रवाह नदी मित्रांनो ह्या टेकडीली पूर्ण अशी याडा देऊन वरतून उगम पावली रत्नगडावरून. आणि आता कालांतरानं आता इथं धरण झाल्यामुळे मग भरपूर पाणी झालं. पूर्ण टेकड्या पूर्ण बेटा तयार झाले तिकडून. पण शक्यतो जे आपण आलो हे बेट आहे ना, हेच तातोबा ऋषींचं बेट आहे. चला मित्रांनो आज आपण हे बेट आलो आहे. वाल्मिकी ऋषींचं दर्शन पण झालं. आपल्या मित्रांसाठी इथला थोडासा वातावरण पण दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आता आपल्याला पुन्हा जायचे त्या साईडला. जायचं का मग? हां चला. तर चला आता उशीर होतोय भरपूर. तर आता आम्ही चालू त्या साईडला पुन्हा एकदा आपल्याला बोटीना म्हणजे होडीना आपल्याला त्या साईडला प्रवास करायचा आता. आणि मग नंतर म्हणजे आपले वाईल सर आहेत ना, ते कॅम्पिंग चालवतात. तर ते काय काय बनवतात, कसं त्यांच्याशी थोडंसं बातचीत करणार आहेत आपण. तर मित्रांनो आता आपला प्रवास परतीचा चालू झाला आहे. पुन्हा आपल्याला होडीकडे जायचे. पण दादा मस्त वाटला ना? मस्त आहे रे. इथे लय भारी वातावरण आहे ना, जंगल बिंगल आहे, झाड आहेत आणि पाणी आहे चौ बाजूला. पावसाची पुन्हा येऊ, पावसाची येऊ परत. निवांत वातावरण आहे एकदम, नाही का, प्रसन्न असं. कसं काय वाटलं तुला वातावरण? चांगलं आहे ना. पावसाची येऊ ना, पावसाळ्यात परत येऊ एकदा. पण त्या होडीवाल्याला आता आणलं पाहिजे आपल्याला परत. आणतील ना आता काय ते आपले मित्र तेच नाही मग त्याला परत आपण खरवून ठेवू. हां मग आम्ही पुन्हा येऊ नाही का. हां परत येऊ आम्ही एकदा. फक्त एवढा आम्हाला इकडे आणून सोड. हां इथून त्या अंगाला सोड. आता त्यांची पण आपली मुलाखत घ्यायची. हा घेऊ ना मग थोडीशी त्यांची. आणि मित्रांनो आजचे जे हा व्हिडिओ आहे ना, तर आम्ही आमचे मित्र पांडुरंग भांगरे दादा त्यांच्याही चॅनलला डांगनुल्या चॅनलला राहणार आहे एक, आणि आपल्या रामादित्य मराठी ब्लॉग या चॅनलला राहणार आहे. तर आता आपण होडीपाशी पोचत आलो आहे. आता होडीतून आपली पहिल्याकडे जायचं म्हणजे ते अंग जायचं आपली. आणि मग ते कॅम्पिंगवाले ते दादा आहेत ना, त्यांची थोडीशी मुलाखत घेणार आहेत. तिथं कशी सुविधा करतात ते. चला आता आपण चालू इकडे होडीत बसाय जवळ आलो आपण आता. तर चला मित्रांनो आता होडी आली ती पहा. आणि तिच्यामध्ये बरेच पर्यटक मित्र आलेत. तर चला आता होडी आली आपली. आता ह्या होडीमध्ये
बसून पुन्हा ते अंग जायचे. अनेक पर्यटक मित्र या ठिकाणी फिरायसाठी आले ते. कुठले सर आपण? आम्ही देवगावचे तर फिरायला आलेत का? तर पूर्ण या ठिकाणी असं हेडा दिला आपण. पूर्ण राऊंड मारला कसा मस्त वाटला ना? एकदम भारी. तर आमच्या काही ताई येते, आमच्या काही सर येते, पर्यटकांसाठी आले ते या ठिकाणी. बाहेरून आलेले बाहेरून आलेत ना? चला या दर्शन घेऊन मस्त वर मस्त वाटतं. बाहेरून आले त्यांचं घ्यायचं असेल तर. हा नाही चालेल काय नाही. तर आमच्या मित्रांनी आता ते लाईफ जॉकेट घातले ती. तर सर आता मला काही माहित नाही या गोष्टीचा अनुभव बरं का. हे जॉकेट कायसाठी वापरतात? हे समज आता एखाद्याला पोहता येत नाही हा हा हा, आणि अचानक खाली पडले काही झालं तर हे याची कॅपॅसिटी 130 किलोची कॅपॅसिटी, 130चा जरी माणूस असला ना हा. तरी तो तरंगू शकतो बा. पाण्यात म्हणजे कवर तर राहणार बरं. तरंगू राहू शकतो, जीव पाण्यामध्ये तरंगून हा जीव वाचू शकतो त्याचा. आणि तिकून येताना आपण घातलाय नव्हता अहो मग आता शेवटी इथं खाली होते ना मागितलं आपण. असं ना. तर चालेल हे जॉकेटची सुद्धा सोय आहे. हो. म्हणजे कुठल्या धोका नाही का काय? हो, म्हणजे एखाद्याला पोहता येत नाही असं बा. जायचं ते अंग आता. हा तर चला आता आपण पुन्हा त्या साईडला जाणार आहे. त्या साईडवरून आपण या बेटावर आलो इकडं. तर ताई आता ती होडी ढकलत होत्या पा सऱ्यांना. आणि वाळ सर पुन्हा एकदा आता होडी चालू करायच्या तयारीनं पुन्हा आपला प्रवास त्या साईडला चालू करायचा. दोस्तांनो आता आपण त्या वाल्मिक ऋषींच्या टेकडीवरून पूर्ण या अंगा आलो आता. आणि काहीसा ह्या दादांनी आपल्याला भरपूरच अशी मदत केली. त्यांच्या होडीमधून आपल्याला त्या साईडला नेला. आणि त्यांचं म्हणजे इथं पूर्ण कॅम्पिंगच राहतं. हा कॅम्पिंग चालितो इथं मी. हां पर्यटक लोक येतात, ती मुक्कामी येतात, ती त्यांचं मी टेंट लावतोय, त्यांना आतरायचं, पांघरायचं. हा शेकोटी रात्रीची रात्रीचं जेवण आलेलं चहा नाश्ता देतो मी. असं 8-8:30ला जेवण, रात्री 9 वाजता म्युझिक सिस्टीम राहते आपल्याकडं म्युझिक थोडं हा मनोरंजनासाठी असं. तर ती म्युझिक लायटिंग आम्हाला दाखवा, म्हणजे आम्ही आहे ना का आम्हाला दिले तुम्ही ना, तर ते आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये पोस्ट करू. तर मग समजा आता आपण जर रात्रीला एक माणूस समजा एक जोडप आहे त्या मुक्कामाचा मग एक किती पैसे घेता तुम्ही? मी एक जणाचे 1000 रुपये घेतोय एक नाईट. पर त्याच्यामध्ये आल्या चहा नाश्त्याच्या नंतर रात्री 8-8:30ला जेवण, व्हेज नॉन व्हेज काय असेल ते. हा तेवढं झाल्याच्या नंतर मग रात्री म्युझिक सिस्टीम आणि सकाळी चहा नाश्ता आणि बोटिंग फ्री आहे आपल्याकडं. तेवढं 1000 त्या रुपये. माणसाला हा. बोटिंग फ्री राहते. हा तुमचा मोबाईल नंबर सांगा. 99 60 65 24 18. तर मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर मला दिला तोच ना. हो तो. तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा यांचा मी मोबाईल नंबर देईल. कोणाला जर पर्यटनासाठी या ठिकाणी यायचं असेल तर 1000 रुपयामध्ये पूर्ण सगळी सोय, राहण्याची खाण्याची सोय होणार, सगळी बोटिंग फ्री राहणार आहे. हो. तर कोणी पण येऊ शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये मी आपला यांचा नंबर देईल. जर यांच्याशी नाही संपर्क साधता आला तर माझा नंबर मी देईल. तर माझ्याकडे फोन करून आणि मग यांच्याशी संपर्क साधू शकतात. तर एवढी सेवा करतात. त्याच्या पाठीमागं त्या ताई पण आहे ती. तर मित्रांनो नक्कीच एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि भरपूर सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं पण मी खूप खूप धन्यवाद मानतो. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला. पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.